यानंतर बघूयात मोठ्या टॉप 9 बातम्या। सगळ्या मागण्या मान्य झाल्या, फक्त मराठा आरक्षणाची मागणी राहिली। राज ठाकरेंचा खोचक टोला। विजयोत्सव साजरा केल्यानंतर आता पुन्हा उपोषण कशाला? राज ठाकरेंचा जरांगे पाटलांना सवाल। तर आंदोलनामागील वस्तुस्थिती मराठा बांधवांनी तपासून पाहावी, राज ठाकरेंचं आवाहन। सांगा ना, मग त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले, विजयोत्सव साजरा झाला, काय विजय मिळाला? कोणता विजय एकदा कळू तर देत. आणि जर झालेलं नाहीये, त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता, तर आता परत उपोषणाला कशाला बसताय? राज ठाकरे कुणाची सुपारी घेऊन बोलतात ते आम्हाला माहित आहे। मराठे तुम्हाला मानणार नाहीत, मनोज जरांगे पाटलांचा राज ठाकरेंवर पलटवार। हे राजकीय डाव आहेत, हे राजकीय सुपाऱ्या घेतल्यासारखे डाव आहेत। हे नाही मिळालं ते मिळालं, तिथे गेल्या गेल्या आरक्षण ठेवलेलं असतं का? आणि या बरं माझ जागेवर द्या मला आरक्षण, नाही एका दिवसात तुम्ही। वंचित महाविकास आघाडी सोबत नव्हे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत काँग्रेस सोबत चर्चा सुरू। बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांची माहिती। महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये याची दक्षता घेत आहोत। इंडिया आघाडी आता राहिली नाहीये। महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही। या आघाडीचं इंडिया होऊ नये ही मी दक्षता घ्यायचं असताना त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा। भाजपला हरवणं ही प्राथमिकता, संजय राऊत यांचं वक्तव्य। महाविकास आघाडीच्या बैठकीआधी वंचितच्या नेत्यांची बैठक। वंचितकडून महाविकास आघाडीकडे 6 जागांसाठी प्रस्ताव। अकोला, सोलापूर, दक्षिण मध्य मुंबई, परभणीसह अमरावतीचा समावेश, सूत्रांची माहिती। पालघर लोकसभा निवडणुकीची जागा ठाकरेंची, त्यामुळे पालघरची जागा आम्ही लढवणार। ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा दावा। पालघरची जागा शिवसेनेची आहे। शिवसेनेचा खासदार इथे निवडून आला आहे, त्यामुळे नैसर्गिकरित्या लोकसभा सुद्धा शिवसेनाच लढेल। कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसला सुटणार, तर काँग्रेस संभाजीराजे छत्रपतींना जागा सोडण्याच्या तयारीत। कोल्हापुरात काँग्रेस आणि स्वराज्य संघटनेची युती होणार, लवकरच अधिकृत घोषणा, विश्वसनीय सूत्रांची माहिती। ईडी कारवायांवरून ठाकरे बंधूंचा भाजपवर हल्लाबोल। केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया भविष्यामध्ये भाजपलाही परवडणार नाहीत। सत्ता बदल झाल्यावर काय कराल? केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांवरून राज ठाकरेंचा भाजपला सवाल। तर भाजपमध्ये गेल्यावर ईडी चौकशी थांबते, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। प्रकारच्या या ज्या कारवाया सुरू आहेत, हे सगळं अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही।